व्हिडिओला चालू करण्याआधी मी एका शॉवर नळाची अनबॉक्सिंग करणार आहे. तो तुम्हाला इझिली मिशोवरती मिळून जाईल. त्याची लिंक जरूर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा. आणि हे बघा, खूप छान असं अनबॉक्सिंग होऊन आलेलं आहे. आणि हा नळ तुम्ही कुठेही बाथरूममध्ये कुठेही शॉवरसाठी लावू शकता. मी किचनसाठी लावलेला आहे, कारण इथे पाणी फोर्सनी येत नव्हतं. आणि खूप छान त्याला क्लिपही भेटलेले आहे आणि खूप छान पॅक होऊन गेलेलं आहे. आणि तुम्हाला हवा असेल तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक चेक करा. खूप छान नळ आहे, प्रेशरही खूप आहे पाण्याला. खूप छान यांनी फरक जाणवतोय जवस, कलोंजी आणि मेथी. हॅलो, नमस्कार. कशात तुम्ही? मस्त ना? मस्तच असायला हवेत. स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात, ऐश्वर्यात आणि खूप छान असा जावो. तर आजच्या व्हिडिओला एका रेसिपीनी छानशा सुरुवात करत आहे. तर ती रेसिपी कोणती आहे तुम्ही टायटलमध्ये बघितलंच असेल, सुक्का पालक. कारण आपण नेहमी असं पालकची पातळ जरी भाजी करायचं म्हटलं तर एवढी काही चवीला ती लागत नाही. तर सुक्की भाजी करायला गेलं, डाळ वगैरे घालून, लसूण जरा जास्त घातला ना खूप छान चव येते. आणि कांदाही घालायचा. कांदा मी घातलेला आहे. तेल गरम करून घेतलेलं आहे पॅन ठेवून, आणि कांदा घातलेला आहे त्याच्यामध्ये. माझ्या भाजीच्यानुसार मी कांदा घातलेला आहे. तर छोटे छोटे 2 कांदे कापून घेतलेले आहेत. थोडेसे जिरेही त्यामध्ये टाकलेले आहेत. आणि लसूण टाकणार आहे. आता लसूण आणि मिरची एकसाथ वाटून घेतली तरीही चालेल, किंवा लहान मुले आणि म्हातारे माणसं जर खाणार असतील तर अख्ख्या मिरच्या टाकायच्या. तर मी बारीक मिरच्या थोड्याशा घातलेल्या आहेत आणि लसूण घातलेला आहे. तर प्रमाणात जास्त पण तिखट, पालक कसा आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे आणि पालक जेवढा खाल तेवढं आपलं कॅल्शियम वाढतं. तर थोडंसं नमकही घातलेलं आहे कांदा भाजण्यासाठी छान. कांदा, मिरची आणि लसूण एकत्रच टाकलेला आहे. आणि भाजी अशी चाळणीमध्ये धुवून घेतलेली आहे आणि छान अशी भाजी बनते. एवढी दिसायला दिसते पण ती शिजल्यानंतर खूप कमी होते आणि छान भाजीला चव खूप छान मस्त येते. आणि डाळ थोडीशी मुगाची भिजत घातलेली, तर मुगाची डाळ घातल्यामुळे भाजीला अजून छान टेस्ट वाढते. तर अशी हलवून घ्यायची आहे भाजी. कांद्यामध्ये परतून घेतली की भाजी लगेच शिजते. आणि आता काही शेंगदाण्याचं कूटही थोडंसं टाकलं तरीही चालेल, भाजीला अजून चव येते. तर शेंगदाण्याचं कूट किंवा खोबरं नाही टाकलं तरी चालेल. शेंगदाण्याचं कुटानं चव येते, किंवा तुमच्याकडे नसेल तरी मुगाच्या डाळीनेही खूप छान चव येते. आणि असं हलवून घ्यायचं आहे. पालकची भाजी 5 मिनिटात बनते. सकाळी डब्यासाठी किंवा आपल्या तोंडाला चव नसेल आणि तोंडाला चव नसेल तर ही भाजी केली तरी भाकरी बरोबर छान लागते. तर मुगाची डाळ 5 मिनिटं भिजत घातलेली. मुगाची डाळ लगेच शिजते, त्याला काही जास्त शिजवण्याची गरज नसते. आता मीठ तर आपण पहिल्यांदा सुरुवातीला टाकलेलंच आहे. हलवून घ्यायचं आहे. हलवून घेऊन शेंगदाण्याचं कूटही टाकायचं आहे आणि झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं ठेवली तरी पुष्कळ भाजी चांगली शिजते. आणि आता हे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे थोडंसं, आणि हलवून घेऊन परत झाकून ठेवायचं आहे. पाणी तर आमचंच सुटतंय भाजीला, पाणी घालायची गरजच नाही, वाफेवर शिजते भाजी. हलवून घ्यायचं चांगलं, खाली लागू नये म्हणून. तेल वगैरे प्रमाणात जास्त नाही घातलं तरी भाजीला खूप छान चव येते. आता हलवून घेऊन पाणी तर सुटलेलंच आहे, झाकण झाकून घ्यायचं आहे. तर छान भाजी बनते डब्यासाठी. लहान मुलं खात नसतील तरी ही भाजी खातात आणि चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर ही छान लागते. तर मस्त आता बघा भाजी आपली तयार झालेली आहे. 5च मिनिटात भाजी तयार होते. जास्त पण गरज नाही आहे, वेळ लागत नाही. सकाळच्या गडबडीमध्ये डब्यासाठी देण्यासाठी ही भाजी फारच उत्तम आहे. आणि ही भाजी तयार झालेली आहे. बघू शकता कशी आहे. तुम्ही कशी करता तेही मला कमेंट्समध्ये सांगा आणि माझी कशी वाटली तेही सांगा. तर आता अजून झाकून ठेवूयात, गॅस बंद करूयात. आणि बघू शकता छान भाजी तयार झालेली आहे. 5 मिनिटाने अजून परत मी म्हटलं थोडंसं पाणी होतं ते सुकून गेलेलं आहे आणि अजून छान वाफेवरती भाजी उमललेली आहे.
तर मस्त छान झालेले आहे बघू शकता। केसांसाठी मी कलोंजी, मेथी आणि जवस भिजत घातलेलं रात्रभर, तर पाणी प्रमाणात घेतलेलं आहे केसांच्या लेंथनुसार। आता हे पाणी आपण गाळून काढायचं आहे आणि ह्याचं आपल्याला हेअर स्प्रे करायचं आहे केसांवर। तर पाणी थोडंसं गरम करायचं, नॉर्मल असंच नाही हे करायचं आहे। आणि हे जरी गाळून काढलेलं आपण आहे ना, हे मिक्सरला जरी आपण बारीक केलं आणि केसांना लावलं तरीही केसांची खूपच मस्त अशी लेंथ वाढते, केस दाट होतात, घनदाट होतात। आणि हे बघा एवढं पाणी निघालेलं आहे आणि खूप फरक जाणवतो या सिरमच म्हणूया। आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं माझ्याकडं मेथीचं ऑइल होतं, कॅस्टर ऑइल पण घालायचं आहे ह्याच्यामध्ये, पॅराशूट ऑइल घातलेलं तर उत्तमच आहे। हे सर्व मिक्स करूनच आपण लावायचं। आणि लिंबाचं ऑइल माझ्याकडं थोडंसं होतं, तेही मी याच्यामध्ये घातलेलं आहे। आता छान असं गरम करून घेऊया गॅसवर। सर्व एक विटामिन ई कॅप्सूल जरी घातली तरी चालेल याच्यामध्ये। आणि केसांना आपल्या छान असं मसाज करत लावायचं आहे आणि असं छान गरम करून घ्यायचं आहे, मिक्सिंग करून घ्यायचं, गरम करून असं हलवून कडक गरम करायचं एकदम असं उकळी मारेपर्यंत। आणि मग थंड करून केसांना ह्याचं मसाज करायचं, हेड मसाज। खूप छान केसांची लेंथ वाढते, केस दाट होतात, घनदाट होतात, काळी होतात। आणि केस वाढण्यास आपली कसं कधी कधी केसामध्ये कोंडा वगैरे होतो, तर वाढ होण्यास खुटते वाढ, कोंडा झाल्यामुळे, डॅन्ड्रफ झाल्यामुळे खूप छान यांनी फरक जाणवतोय। जवस, कलोंजी आणि मेथी मी रात्रभर भिजत घातलेलं, तर आता याचा आपण ते हेअर मसाज करणार आहे। केस म्हणजे एकदम अशी पातळ झालेली, कलर वगैरे केसांना होत असतो, स्मूथनिंग वगैरे करून झालेलं आहे। वर्ष मी आता काही केलेलं नाहीये, कारण केस माझे स्मूथनिंग करून करून वाट लागलेली केसांची, पूर्ण झडलेली केस। तर आता बघू शकता मी 1च महिना झाले असेल केस एवढे कापलेले। तर आता दाखवते तुम्हाला, एकदम पातळ झालेली माझी केस, पण याने खूपच असं गुण येतो मेथी भिजत घातल्यामुळे वगैरे। ह्याच्यामध्ये तुम्ही कॅस्टर ऑइल, पॅराशूट ऑइल, आता मी तुम्हाला दाखवलंच, माझ्याकडे मेथीचं ऑइल होतं, कॅस्टर ऑइल माझं संपलेलं आहे त्याच्यामुळे मी मिक्स केलेलं नाही। विटामिन ई कॅप्सूल ही तुम्ही मिक्स करून लावू शकता, बघू शकता। आता खूपच म्हणजे एकदम रासू झालेली आहेत केस, पूर्ण असे टक्कल टक्कल पडल्यासारखी केस, एकदम गळलेली। आणि तुम्ही बघू शकता ग्रोथ ही केसांची खूप वाढलेली आहे, बघू शकता बघा, केसांची ग्रोथ ही वाढलेली आहे। आणि केस एकदम असे काळी होतात, पिकलेले वगैरे केस आपल्याला कसं व्हायच्या 30 नंतर कसले, आता लहान मुलांची केस पिकत, शाळा कॉलेजमध्ये आहेत तोपर्यंत केस पिकायला सुरुवात होते। तर हे कलोंजी वगैरे आणि मेथी, त्याच्यामध्ये आपण ह्याचं ऑइल ही वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी हे दाखवलेलं आहे कसं यूज करायचं आणि मी कसं यूज करते, त्याच्यामुळे माझ्या केसांना खूप फरक पडलेला आहे। वरून ग्रोथ ही वाढलेली आहे आणि लेंथ ही वाढत आहे। एवढीशी लेंथ मी गेल्या महिन्यातच कापलेली आहे, तरी बघू शकता आता एवढी वाढलेली आहेत। छान असा रिझल्ट भेटतो। फक्त एवढंच की केसांना आपण ह्यानी नियमित यूज करणं गरजेचं आहे। तर बघू शकता मी असं जास्त काही म्हणजे असं हे पण करत लावायचं नाही, आपल्याला वेळ जास्त खात नाही यांनी, आपला लावायला 5 ते 10 मिनिटं जातात। आणि 1 तास किंवा अर्धा तास जरी ठेवलं केसांवर तरी चालेल, स्प्रे केलं तरी चालेल। तर असं मिक्स करून घेऊन सर्व केसांना असं लावायचं आहे। तर असं करत असं लावून आपण बाकीची कामंही करू शकतो। 1 तासाने आपल्याला आठवड्यातून किंवा 15 दिवसातून जरी लावलं, बघू शकता किती कलर वगैरे माझ्या केसांवर आहे। तरीही केसांची काही गळती जरी झाली तरी केस वरून वाढायला हवीत, याच्यासाठी आपल्याला नियमित केसांची काळजी घेणं गरजेचं आहे। जेवढं सौंदर्य आपलं चेहऱ्याचं असतं तसंच केस असतील तर आपल्याला छान सौंदर्य येतंय। तर आता बघू शकता मी असं स्प्रेही करू शकता बॉटलमध्ये भरून। फक्त एवढंच की आपल्याला थोडं 10 ते 15 मिनिटं केसांवर मसाज करत लावायचं आहे। तर सर्व बाजूनी घेऊन मी लावत असे आठवड्यातून ते 15 दिवसातून, जास्त काही रोज लावण्याची गरज नाहीये, असं लावायचं आहे आपल्याला। रेनी असं फाटिंग नाही जरी लावलं ना
तरी छान आपल्याला वाटतं की वरून केस वाढतात, पण केसांची ग्रोथ इथून पण होते. केसांच्या फाटी फुटल्या असतील ना, तर फाटी फुटल्यालाच म्हणून मी केस कटिंग केलेली. तसे खालून पण लावायचे आपल्याला लेंथला. छान असं शाईन वगैरे स्मूथ केस होतात, मस्त होतात. आणि कोणत्याही शॅम्पूने परत 1 तासाने आपल्याला वॉश करून काढायचं आहे. छान होतात केस. असं मसाज करत लावायचं आहे. केसांना मसाज करून अजून खूप काम बाकी होतं. आजीला भरवायचं वगैरे होतं. चला तर सर्व केसांना लावून तुम्हाला भेटतेच आहे. सांगताना खूप दुःख होत आहे की आज माझ्या आता म्हणजे 1 वर्ष झालेलं आहे वडिलांना जाऊन. अशा व्यक्ती परत आपल्या जिव्हाळ्यातले व्यक्ती परत आपल्याला भेटत नाहीत आणि कसं वाटतं, खूप दुःख होतं आठवलं की. आणि रोज दिवसातून खूप वेळा आपल्या जिव्हाळ्यातल्या माणसांची आठवण येते. आणि माहेर म्हणजे काय, आई वडीलच आपले असतात, बाकी कोण आपलं नसतं. आई वडिलांच्या शिवाय कोण बाकी परत माहेर राहतच नाही. आपल्याला जायची इच्छा पण नाही होत. आणि खूप वाईट वाटतं. वडिलांच्या टायमाला मला जास्त जायला नाही भेटलं, कारण लांब होती मी. आणि आता असं वाटतं की जायला हवं होतं आणि यायला हवं होतं. खरं ती माणसं परत आपल्याला जीवनात परत कधीच भेटत नाहीत, या जन्मात तरी नाही. म्हणून ज्या आहेत ह्या व्यक्तींचं तरी आपल्याला करायला हवं. परत नंतर त्यांना काय पाहिजे ते द्यायला हवं. आपण त्यांना बघायला हवं, विचारायला हवं तुम्हाला काय पाहिजे वगैरे. कारण ती व्यक्ती एकदा हरपली की पॅक करून ठेवायचं. 1 तासाने 1 तासाने आपल्याला सर्व केस वॉश करून घ्यायचे आहेत. छान मस्त असं केसांना स्मूथ शायनी होतात. कोणत्याही ट्रीटमेंटची गरज नाही. असेच आपण ट्रीटमेंट घरी वारंवार करत राहिलो तर आपले केस मरेपर्यंत काळे राहतील आणि केस खूप सुंदर ग्रोथ होणार आहे. ते दुःख आपल्याला काळजात दडपून जीवन आपल्याला पुढे जगायचं असतं. कोणाला सांगून काही उपयोग नाही. जेवढं तेवढं दुःख असेल किंवा काही असेल ते हे करून आपल्याला जगायचं आहे. आणि जे आहे ते आता जीवनामध्ये आपल्याला स्वीकारून त्यांचं आपल्याला बघायचं आहे आणि आपली फॅमिली. आणि खरंच खूप दुःख होतं. तुम्हीही तुमचे आई वडील असतील तर खरंच नक्की त्यांच्यासाठी वेळ काढून तुम्ही जात जावा, येत जावा. त्यांचं काय पाहिजे ते नको करत जावा. आणि हे बघा, इथं मी आजीच्या इथं थोडीशी मेथीची भाजी घेऊन आलेली आहे. भरवत आहे आजीला, पाणी वगैरे पाजत आहे, गोळ्या देत आहे. कारण इथे जरा थोडासा अंधार होता. आणि चला भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.